उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हृदयविकार आणि फुफ्फुस विकारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देणारे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे भव्य समारंभात सुरू करण्यात आला। या लोकार्पण सोहळ्याला खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की नाशिक व परिसरातील जनतेसाठी हे कार्डियाक केअर सेंटर म्हणजे वरदानच आहे। गंभीर हृदयविकार आणि फुफ्फुस विकारांच्या उपचारासाठी आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही। स्थानिक पातळीवरच तज्ञ डॉक्टर व जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे। विशेष पाहुण्या सई ताम्हणकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे। या केंद्रामुळे हजारो रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळणार आहे। या केंद्राबाबत माहिती देताना किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉक्टर राज नगरकर म्हणाले की या सेंटरमध्ये विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। कठीण हृदय शस्त्रक्रिया, बायपास, व्हॉल्व्ह रिपेअर, रिप्लेसमेंट व मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया, कॉम्प्लेक्स हाय रिस्क इंडिकेटेड पीसीआय, हाय रिस्क कोरोनरी आर्टरी डिजीजसाठी प्रगत कॅथेटर उपचार, इसिओमो, नवजात बाळांपासून प्रौढांपर्यंत गंभीर रुग्णांसाठी प्रगत लाईफ सपोर्ट, इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीज, हृदयातील अनियमित ठोके व विद्युत तक्रारींवर निदान व उपचार। डॉक्टर म्हणाले की उत्तर महाराष्ट्राला जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे। सर्व अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा एका छताखाली आणून आम्ही नाशिकला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवेचे हब बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले। या विभागाचे नेतृत्व डॉक्टर नितीन कोचकर, मेडिकल डायरेक्टर व कार्डियाक सायन्सेस विभाग प्रमुख डॉक्टर यतींद्र दुबे, मेडिकल डायरेक्टर व क्रिटिकल केअर विभाग प्रमुख यांच्यासह डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर निखिल कुमार पटेल, डॉक्टर अभिनंदन मुथा व डॉक्टर स्वप्नील साखला हे तज्ञ डॉक्टर करतील। या केंद्राच्या स्थापनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता वेळेत सुरक्षित व परवडणारे उपचार नाशिकमध्येच उपलब्ध होणार असल्याचं तज्ञांनी सांगितलंय। कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअरचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे, काय सांगाल? 18 वर्षांपासून 3 लाखपेक्षा जास्त परिवारांनी कॅन्सरच्या उपचारासाठी मानवता परिवारावरती जो विश्वास दाखवला, त्यातीलच पुढचा पाऊल म्हणून 1 वर्षापूर्वी किम्स मानवता हॉस्पिटल व सिक्स सिग्मा हॉस्पिटलची मुहूर्तमेढ झाली। आज 28 सप्टेंबर 2025 रोजी आनंद वाटतो की सर्वात आधुनिक प्रकारची कार्डियाक सायन्सेसचे डिपार्टमेंटचं आज आपण उद्घाटन करतो आहे। यामध्ये तज्ज्ञ मंडळी तर सर्व आहेत, परंतु एक्मो, चिप PCR किंवा अशा स्वरूपाच्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे आजपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पूर्ण वेळेसाठी उपलब्ध नव्हतं, या सर्व सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध आहेत। आणि येत्या काही महिन्यांमध्ये आम्हाला आता पुढील लिव्हर, हार्ट, लंग ट्रान्सप्लांटचा प्रोग्रामसुद्धा लवकरात लवकर सुरू करायचा आहे। हार्ट फेल्युअर असेल किंवा लंग्स फेल्युअर असेल, साठी रुग्णांना कसे यातून वेगळे उपचार मिळणार आहेत? बेसिकली मी कॅन्सर तज्ज्ञ आहे, परंतु तरीही माझे जे सहकारी डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर निखिल पटेल, डॉक्टर मुथा, डॉक्टर साखला आणि डॉक्टर दुबेंच्या इज अ सिनियर मॅनेजिंग डायरेक्टर, याचा हेतू असा आहे की ज्या रुग्णांना हार्ट अटॅक आलेला असेल किंवा हृदय फेल झालेले आहेत, फायब्रोसिस असेल, न्यूमोनिया असेल किंवा इव्हन ज्यांना पॉयझनिंग झालेलं आहे, अशा रुग्णांना जो सुरुवातीचा महत्त्वाचा काळ, जेव्हा हृदय थांबतं आणि असा आपल्याला वेळ मिळत नाही, अशा पिरियडमध्ये ह्या सर्व एक्मोच्या सहाय्याने, एक्मोच्या ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला वेळ मिळणार आहे। त्यांना इमिडिएटली लाईफ सेव्हिंग मेजर्सवरती टाकून आणि मग पुढील रिकव्हरी करण्यासाठी जो एक पॉज, एक टाईम पाहिजे, तो टाईम याच्यामुळे मिळणार। हे युनिट उभारण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती सर? हे युनिट उभारण्यामध्ये एकच महत्त्वाची प्रेरणा होती की कार्डियाक सायन्सेस हे एक सेंटर ऑफ एक्सलन्स झालं पाहिजे। आज जागतिक स्तरावरती सर्वात आधुनिक पद्धतीच्या ज्या काही टेक्नॉलॉजी कार्डियाक सायन्सेसच्या हृदयरोग रुग्णांसाठी आवश्यक आहे, त्या सर्व टेक्नॉलॉजी नाशिककरांच्या सेवेमध्ये आणण्याचा किम्स मानवताचा प्रामाणिक हेतू आहे। जागतिक हृदय दिनानिमित्त नागरिकांना काय संदेश द्याल? जागतिक हृदय दिनानिमित्त सर्व नागरिकांना एकच आव्हान असेल, कृपया आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, आपल्या हृदयाची काळजी घ्या, आपल्या
आहाराकडे लक्ष द्या, नियमित व्यायाम करा. कारण आपण जर कधी निरोगी असाल, आपलं हृदय सुदृढ असेल, तर येणारं आयुष्य आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे, मौल्यवान आहे. तुमच्या शोल्डरच्या वरती खालती येऊ नका. म्हणजे इथे ते थांबलं पाहिजे, ते इथे नाही आलं पाहिजे किंवा इथेही नाही गेलं पाहिजे. तर मला असं वाटतं की स्ट्रेस हे आपण उधार घेतलेलं काहीतरी आहे असं मला वाटतं. त्याची काही गरज नसते. हे आय नो की हे बोलणं खूप सोपं आहे, पण काही लोकांचा स्वभाव असतो की आतल्यात गोष्टी लपवायच्या, ठेवायच्या. त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी बॉडी काही सिग्नल्स देत असते. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की यू हॅव टू नो युअर बॉडी रिअली वेल. आपली बॉडी इतकी स्मार्ट आहे, म्हणजे मनापेक्षा बॉडी जास्त स्मार्ट आहे. ती आपल्याला वेळोवेळी सिग्नल्स देत असते. ते सिग्नल्स आपल्याला वाचता आले पाहिजेत. मला असं वाटतं की हे त्याचं सगळ्यात मोठं गमक आहे. हे ज्याला जमलं त्याचं अर्ध काम तिकडे झालं असं मला वाटतं. आणि काय स्ट्रेस घेऊ नका एवढंच सांगेन. तू म्हटली तसं बरोबर आहे. हे मोजता येत नाही स्ट्रेस. शुगर असली शुगर मोजता येते, बीपी असले हसत असतो पण मनात खूप दुःख असतात. आम्ही सगळ्यांना तेच सांगतो की एक कोर ग्रुप तयार करा, मित्र हवेत ज्यांच्याबरोबर शेअर करता येईल आणि मार्ग निघतात. दुसरा एक महत्वाचा गोष्ट एक आम्ही गमतीत म्हणतो आजकाल की ऑप्शन्स, जंक फूड खूप अवेलेबल झालंय. म्हणजे आता आपली पिढी जेव्हा, आज माझाही मुलगा असतो, शनिवार आलं की त्याची आई सांगते आज काय करायचं, आपण वेगळे ऑप्शन सांगायचो, हे कर, आवडतं ते कर. आज तो नाही, झोमॅटोवर क्लिक करू आणि आज हे मागवू. बरोबर, मग आपणही खातो. आपल्यालाही ऑप्शन नसतं, पिझ्झा आवडो ना आवडो त्याच्या. मला असं वाटतं की व्यायाम ही लाईफस्टाईल बनायला स्वतःवर प्रेम असायला लागतं, त्याच्याशिवाय ते होत नाही. आणि व्यायाम म्हटलं की नाही कंपल्शन किंवा अरे यार असे एक सूर असतो लोकांचा. पण मला असं वाटतं की बॉडी हॅज टू स्वेट एव्हरी डे. ते खूप हेल्दी असतं बॉडीसाठी. 20-45 मिनिटं तुम्ही म्हणालात, पण मी म्हणेन की 20 मिनिटं जरी तुम्ही स्वतःसाठी काढली तरी ती मोर दॅन इनफ आहे. आणि मला असं वाटतं की व्यायाम हे लाईफस्टाईल पाहिजे, ना की फॅड किंवा काहीतरी झालंय म्हणून आता व्यायामाला लागतो. तर हे थोडंसं चुकीचं मेंटॅलिटी आहे. 20 मिनिटं काही तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, तुम्हाला घाम आला पाहिजे अशी कुठलीही ऍक्टिव्हिटी 20 मिनिटं करणं खूप गरजेची आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तुम्हाला जर व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही छंदही खेळू शकता. मला असं वाटतं की स्पोर्ट्स जास्त, म्हणजे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट आलं किंवा हार पचवणी आली किंवा जीत पचवणी, ह्या सगळ्या गोष्टी जे युनिव्हर्सिटीमध्ये नाही शिकवल्या जात त्या स्पोर्ट्समुळे शिकायला मिळतात. सो 20 मिनिटं फॉर युअर सेल्फ असं कंपल्सरी खरं तर पाहिजे आयडियली. फ्रेंच फ्राईज असतात ना, त्या फ्रीझरमधून काढून डायरेक्ट तेलात टाकतात, त्यांना थॉ व्हायचा पण वेळ. सो हे खूप डेंजरस आहे. मला असं वाटतं की जास्त तेलवालं चमचमीत जेवण जास्त टेस्टी लागतं. हे खरं आहे. फ्राईड फूड इज ऑलवेज टेस्टी, पण मला असं वाटतं की ते तेवढंच हानिकारक आहे. मला माझ्या घरातून अशी शिकवण मिळाली की सगळं खायचं, म्हणजे मी हे नाही खाणार ते नाही खाणार असे नखे आमच्या घरी खपवूनच घेतले नाहीत. तर मॉडरेशन इज द की असं मला वाटतं. कुठलीही गोष्ट छोट्या प्रमाणात करावी. ऑफकोर्स कधी कधी माझंही मन करतं की आज बर्गर खावा, पिझ्झा खावा, पण त्यावेळेला मी माझं मन मारत नाही. पण मग ज्या दिवशी मी ते खाईन मी ते पुढच्या 2-3 दिवसात बॅलन्स आउट करते. एवढं प्रगत झालं आहे की आपण ॲव्हरेज आयुष्यमान हे 76 इयर्स आहे, 70 ते 80 वर्ष आहे. आणि मनुष्याचं जसं वय पुढे जातं त्याबरोबर आजार येणार, हे पण तेवढंच महत्वाचं. सरांनी जसं एम्फसाइज केलं की आजार म्हटल्यावर असं न म्हणता अरे बापरे हे मला का झालं, त्यापेक्षा जर असं म्हटलं अरे वा याची आता ट्रीटमेंट अवेलेबल आहे, मी बरा होतो आणि परत पुढे सरकतो, हा ॲटिट्यूड आपल्याकडे डेव्हलप झालेला आहे. आणि डायबिटीज आणि हायपरटेन्शन विषयी तर काय बोलावं हे तुम्हाला माहित आहे. असं ह्या रूममध्ये बसलेला कोणी नसेल की ज्याचे आई वडील भाऊ बहीण किंवा कुटुंबात कोणाला डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर नाही आहे. असं शोधणं अवघड आहे. हे लाईफस्टाईल डिझिजेस आहे. याबरोबर हृदयाचे प्रॉब्लेम येणार आहे. आणि आम्ही हसत तर आता असं बऱ्याच वेळा सांगतो, आम्ही जेव्हा अँजिओप्लास्टी करतो पेशंट खूप डिप्रेस असतात
आम्ही तुला सांगतो, अरे बाबा तू जगातलं सर्वात लकी माणूस आहे की तुला वेळ मिळाला, तिथे डॉक्टर अवेलेबल होता आणि तुझं अँजिओप्लास्टी करून रिपेअर करता आलं, तर तुला परत आयुष्य मिळालंय. कारण भारतात असो किंवा परदेशातही असो, आपण बघ, छातीत दुखलं, पेशंट कोलॅप्स झाला, पण हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच ट्रीटमेंट करण्यासाठी वेळ मिळाली नाही. आणि हे सगळ्यांना सांगू इच्छितो की गरीब श्रीमंत किंवा असं नाही, असे भरपूर लोक आहे की वेळ मिळाला नाही. फक्त हृदयाला आणि फुफ्फुसाला रेस्ट देतो आपण. प्रत्येकालाच माहिती, जेव्हा आपण खूप थकतो आपण घरी जाऊन आराम करतो. आपण आराम करतो, मग आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या चेतना येते, आपण जागृत होतो, आपण छान त्याच नवीन एनर्जीने दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. तसेच आपल्या हृदयाला, हृदयाच्या स्पंदनाला आणि फुफ्फुसाला पण आरामाची गरज असते. आणि तो आराम ECMO मशीनच त्याला देऊ शकते. याला आम्ही म्हणतो रेस्ट टाईम. असं बऱ्याचदा होतं. क्रिटिकल पेशंट्स असतात ज्यांची आम्ही हार्ट सर्जरी करतो, त्याचा वॉल बदलायचा असतो पेशंटचा, कधी त्याचं बायपास करायचं असतं, कधी त्याच्या फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात ते काढायचे असतात, पल्मोनरी एम्बोलिझम. सो या सगळ्या गोष्टींमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा आम्ही हृदय पुन्हा सुरू करतो, ते हृदय सुरू होत नाही. अशा वेळेस हृदयाला रेस्ट देण्याची गरज असते. हा रेस्ट टाईम आपल्याला द्यायला मदत करतं ते ECMO मशीन. म्हणजेच हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम ECMO मशीन करतं आणि ते हार्ट आणि लंग्सला रिकवर व्हायला वेळ देतं. ह्या होते त्याची, अर्थातच त्याच्यात आपले पण बऱ्याच गोष्टी असतात. क्रिटिकल केअर टीम जी असते ती त्या दोघा अवयवांसाठी लागणारी त्यांची जे खराब पिरियड आहे त्याला चांगलं करणारी जी सगळी सुविधा सामुग्री असते ती सगळी वापरून त्याला रिकवर करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस ECMO मशीन आपल्याला खूप मोठा आधार असतो. शकतो की जेव्हा आपल्याला टाईम भेटत नाही आणि पटकन आपल्याला निर्णय घ्यायला लागतो. हे 2 नळ्या ज्या आहे एक वेन्समध्ये किंवा आर्टरी आणि वेन्समध्ये टाकतो, रक्त बाहेर काढून ECMO मशीनमध्ये टाकतो, तिथे ऑक्सिजन ॲड होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतं आणि शरीराला ते सप्लाय होतं. आणि केल्यावर जे आहे संपूर्ण हार्ट आणि लंग जे आहे ते आपण बायपास करतो, लंग किंवा गरज पडली तर हार्ट. आणि जेव्हा बायपास केलं तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतं, ब्लड प्रेशर जे आहे ते मेंटेन होतं आणि शरीराला टाईम भेटतं ते रिकवर होण्यासाठी. आणि ते रिकवर होण्यासाठी काही स्पेसिफिक मॉडर्निटीज असेल ते ट्रीटमेंट तर पेशंट रिकवर होतं आणि आपल्याला ते मशीन काढता येतं. किती वेळा अशी स्थिती असते की जेव्हा पेशंट रिकवर होत नाही, आणि जेव्हा पेशंट रिकवर होत नाही तर आपल्याला जे ऑप्शन्स असतात की ट्रान्सप्लांट, त्याच्यामध्ये लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट आणि लंग ट्रान्सप्लांट आहे. आणि अशी स्थितीमध्ये आपण पेशंटला ॲज अ ब्रिज म्हणून ECMOला यूज करतो. याच्याशिवाय काही आणखी स्थिती आहे ज्याच्या भरपूर यूज आहे, जसं झिंक फॉस्फाईड पॉइझनिंग आहे, सिव्हिअर डेंग्यू शॉक सिंड्रोम आहे, सेप्टिक शॉक असेल आणि जिथे हार्ट डिस्फंक्शन टेम्पररी असतं आणि आपण त्याला मशिनीवर टेकला तर पेशंट त्याच्यातून बाहेर येतं. आणि काही स्पेसिफिक न्यूमोनियाज आहे जिथे ते रिव्हर्सिबिलिटी असते, फक्त आपल्याला एक टाईम बाय करायला लागतो. मी सौम्य कालीन घोडेराव इयत्ता 7वी प्राथमिक जाती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतो. मला थॅलेसेमिया हा आजार होता आहे. माझ्या वडिलांना 2018 मध्ये समजले आणि त्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी पालक नाशिकच्या बाहेर जाऊन मुंबई, बेंगलोर, वेल्लोरी जाऊन उपचार होत होते. परंतु आपल्या नाशिकमध्ये थॅलेसेमिया हा आजारावर BMT सुरू व्हावे आणि पालकांचा इतर खर्च वाचावा ही इच्छा माझ्या वडिलांची इच्छा होती, माझ्या वडिलांच्या मनात होती. म्हणून मानवता हा हॉस्पिटल येथे उपचार सुरू झाले. सुरुवात माझ्यापासून झाली, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्माला यावे. पण दुसऱ्यांच्या घरात 2020 मध्ये मी आणि माझे वडील डॉक्टर गिरीश बदारे सरांना भेटलो. पण कोरोना हा आजार पसरला होता असल्यामुळे त्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर करा असा सल्ला दिला. 2022 मध्ये माझ्यासाठी SIC कडून 16 लाखाचा चेक मानवता हॉस्पिटलला मिळाला होता. माझ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुरुवात झाली नाण्याच्या
दोन बाजू असतात, एक छापा आणि एक काटा. काटा परंतु डॉक्टर पीएटे सर आणि माझे वडील त्यांनी 100% देऊन माझे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सक्सेस केले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.